सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते की त्याने आज शब्बात शाळेचा धडा 9 यातून तुमच्या सर्वांसंगती बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते. आज आपण 9वा धडा बघणार आहोत. त्याचं शीर्षक आहे प्रेम प्रेरित सेवा कार्य. ह्यावेळेस आपण शब्बात शाळेचे धड्याची सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाची प्रार्थना करूयात. प्रेम स्वर्गातील महान जिवंत दयाळू कृपाळू पित्या, प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देते. तू आम्हाला ही सुंदरशी संधी दिली की तुझ्या धड्यातून बोलण्याद्वारे प्रभू प्रेमळ पित्या आम्हाला तू शब्द पुरव, आमच्याद्वारे तू बोल, जेणेकरून प्रभू तुझा हा धडा, तुझं वचन इतरांना समजेल. प्रभू ही छोटीशी प्रार्थना तुझ्या गोडप्रिय धन्य तारक नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. तर आजचा जो आपला 9वा धडा आहे त्याचं शीर्षक आहे प्रेम प्रेरित सेवा कार्य आणि सुवर्ण वचन हे 2 करितकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन आहे. तर प्रेम प्रेरित सेवा कार्य म्हणजे काय आपण बघणार आहोत. तर प्रेम प्रेरित सेवा कार्य म्हणजे अशी सेवा जी प्रेमातून निर्माण होते, प्रेमातून केली जाते. तर म्हणजे की अशी सेवा नाही की ती जबरदस्तीने केली पाहिजे. जर आपण देवासाठी काम करतो तर आपल्याला कोणीतरी फोर्स करते, आपल्याला कोणीतरी जबरदस्ती करतं, हा नाही. तर जी आपल्या अंतःकरणातून जी सेवा आहे, जी आपण परमेश्वरासाठी मनापासून करतो, ज्यातून प्रेम उत्पन्न होतं, ज्यामुळे जी सेवा जी प्रेमातून केली जाते त्याला म्हणतात की प्रेम प्रेरित सेवा कार्य. तर जे सुवर्ण वचन आहे ते आहे 2 करितकारास पत्र 2रा अध्याय आणि 4थं वचन. मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हाला लिहिले होते, तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले. हे सुवर्ण वचन प्रेषित पौलाने लिहिलेलं आहे आणि तो आपल्याला इथं सांगत आहे. जेव्हा तो करितकारातील जे चर्च होते त्या लोकांसाठी जो तो पत्र लिहित होता आणि ते लोकांना असं वाटत होतं की हा आमच्या याचा हेतू आहे की आम्हाला दुखवणं किंवा आम्हाला त्रास देणं. परंतु पौल इथं सांगत आहे की मी माझे अश्रू गाळत आहे आणि तो त्या लोकांसाठी हे पत्र लिहित होता की त्यांना जे पौल त्यांच्यावर प्रेम करत होता तर ते प्रेम त्या लोकांना समजण्यासाठी तो ते पत्र लिहित होता. त्याचा हेतू त्यांना दुखवण्याचा नव्हता, परंतु त्यांना त्याचे प्रेम समजावा हा त्याचा हेतू होता. आपण जर बघितलं पौलाबद्दल तर पौल हा जो पौल होता तर त्याला जेव्हा तो ख्रिस्ताची मिनिस्ट्री करत होता, जेव्हा येशू ख्रिस्ताची तो मिनिस्ट्री करत होता त्यावेळेस त्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागला, खूप साऱ्या. आणि त्याच्यासाठी ते देवाचं सेवा कार्य करणं हे सोपं नव्हतं. तर म्हणजे त्याला खूप साऱ्या अडचणीचा त्यावेळेस सामना करावा लागलेला आहे, जसं की तुरुंगात आणि त्याला सामोरे जावं लागले आहे. जीव घेण्या परिस्थिती व्यतिरिक्त पौलाने असेही लिहिले होते की जेव्हा तो तुरुंगात होता तेव्हा त्याने 5 वेळा ही यहूद्यांच्या हातून 39 फटके त्याने खाल्लेले आहे आणि 3 वेळा त्याने छड्यांचा मार देखील खाल्लेला आहे. तसेच एकदा त्याला दगडमार देखील झालेला आहे. 3 वेळा त्याचे गलबत फुटले व 1 दिवस आणि 1 रात्र तो समुद्रात होता. तसंच आपण बघितलं तर कितीतरी त्याने प्रवास त्याच्या आयुष्यामध्ये केला होता, कितीतरी त्या ठिकाणी तो गेलेला आहे आणि त्याच्यावर जे नदीवरील संकट आहे ते देखील संकट त्याच्या समोर आलेले आहे. त्याला लुटारांचा देखील सामना करावा लागलेला आहे आणि तो म्हणतो की माझ्या देशबांधांनी आणलेले संकटे, परराष्ट्रांनी आणलेले संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली त्याचे जागरणे, त्याला कधी त्याला खाण्यासाठी अन्न नव्हते, पाणी नव्हतं, पुष्कळ उपवास आणि थंडीचा देखील त्याला सामना करावा लागलेला आहे व थंडी, उघडे वागडेपणा ह्या सर्वांमुळे तो म्हणतो की मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टी खेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळीविषयी चिंता ही आहे. बघा, आज जर आपण आपण जर बघितलं तर आपल्या चर्च मंडळीमध्ये आपण बघू शकतो की जसे की दोन सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये भांडणं आहे चर्च मंडळीमध्ये. जर आपला
जर एखाद्या सदस्यासंगती भांडणं आहे तर आपण काय करतो, चर्चला येणं बंद करतो, किंवा आपण जर चर्चला येत आहे तर तो दुसरा सदस्य चर्चला येणं बंद करतो. म्हणजे आपण येशू ख्रिस्तासाठी थोडं पण गोष्टी काही सहन करू शकत नाहीये. जसं की आपण बघू शकतो, आपल्याला जर पास्टर आवडत नाही किंवा कोणतरी व्यक्ती आवडत नाही तर आपण चर्चला येणं बंद करतो. सेवा कार्य करण्याची तर बात आपण म्हणजे खूप दूरची आहे, परंतु आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करतो नेहमी. आपण जर पौल जर बघितला इथं, तर त्याची लाईफ, त्याचं जीवन हे होतं की त्याला खूप साऱ्या गोष्टींचा इथं सामना करावा लागलेला आहे, परंतु तरी देखील तो या सर्व गोष्टींचा सामना करीत असताना देखील तरी त्याला त्या देवाच्या लोकांची चिंता होती, कारण तो त्यांच्यावर प्रेम करत होता. जसं की येशू ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो, तसं तो तो देखील त्या लोकांवरती प्रेम करत होतो. खूप साऱ्या गोष्टी, जसं की तो कितीतरी दिवस तुरुंगात होता, त्याच्यावर हाणामार झाली, जहाज देखील, तो जेव्हा समुद्रात होते जहाज बुडी देखील झालेली आहे, त्याला भूक लागली, तहान लागली, शत्रूचा त्याने विरोध केला, तरी देखील त्याच्या मनात मंडळीची जी चिंता होती ती नेहमी होती आणि तो त्या मंडळीवर प्रेम करत होता. पुढे जर बघितलं आपण तर करितकरांना पाहिलेल्या त्याच्या पत्रातून आपल्याला पौलाला या मंडळीविषयी असलेल्या चिंता काही अंश दिसतो. तरीही या सर्वांमध्ये त्यांच्यावरील त्याचे प्रेम कधीही कमी झाले नाही, जसे ख्रिस्ताचे आपल्यावरील प्रेम कधीही कमी होत नाहीये. बघा, आपण जर बघितलं तर ज्या लोकांवरती तो प्रेम करत होता त्याच लोकांना असं वाटत होतं की तो त्यांच्यावर प्रेम करत नाही किंवा त्यांना जबरदस्ती करत आहे, परंतु पौल त्यांच्यावर प्रेम करत होता. जसा येशू ख्रिस्त आपल्या सर्वांवर प्रेम करतो, त्याचं प्रेम कधीच कमी होत नाही, तसंच पौलाचं देखील होतं की तो त्यांच्यावर प्रेम करत होता आणि त्याचं प्रेम देखील त्यांच्यासाठी कधीच कमी झालं नाही. जरी त्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागला तरी पण त्याचं प्रेम कधीच कमी झालेलं नाही. आणि आपण जर बघितलं तर खरी ख्रिस्ती सेवा ही प्रेमातूनच होते. ह्यावेळेस रविवारचं सत्र आपल्यामध्ये ब्रदर उत्तम आहे, तो घेईल. आपण रविवारच्या सत्रातून बघणार आहोत. त्याच्या रविवारच्या सत्राकडे जाण्या अगोदर मी थोडंसं पाठीमागच्या प्रस्तावनेत जातो. आत्ताच सांगितल्याप्रमाणे, प्रतिभाने सांगितल्याप्रमाणे, आपण एखादी वाईट गोष्ट घडली किंवा आपल्यासोबत काहीतरी, किंवा एखादं आपल्याला पास्टर जरी आवडले नाही, किंवा आपल्यासोबत घरी भांडण झाले, किंवा घरी आपल्या मित्रासोबत भांडण झाले, किंवा आणखीन काय काय आपले प्रॉब्लेम्स असतील, ते आपल्या जीवनात जरी आपले काही झाले तरी आपण देवाची सेवा करणे हे सोडू शकत नाही, किंवा आपण ते सोडले नाही पाहिजे. आपण ते देवाला बरोबर आपण, किंवा आपण देवाच्या कायम सोबत राहिलं पाहिजे. देवानं आपल्यासाठी भरपूर काही कष्ट केलेले आहेत, किंवा देवाने आपल्यासाठी भरपूर करून ठेवलेलं आहे. आपण त्याची जाणीव विसरली नाही पाहिजे देवाची. प्रभूनं आपल्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभूनं आपल्यासाठी जगामध्ये आणला. कशाबद्दल आणला? का तर आपलं म्हणजे एक आपल्याला जाणून यावं की प्रभूची प्रीती किती आहे आपल्यावरती, किंवा आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपल्याला प्रभू हर एक वेळी मदत करतोय. त्यासाठी पौलानं आपल्याला त्याच्या पत्रातून सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो प्रभूनं सुद्धा चमत्कार केलेले आहेत भरपूर. तसं आपण बघतो, आता सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट आवडली नाही आपण, किंवा ती करत नाही, तर आपण समजा पास्टर आवडले नाहीत आपल्याला, तर आपण चर्चला जाणे बंद नाही केले पाहिजे, तर आपण ते चर्चला गेले पाहिजे. ते काय सांगतात किंवा ते आपली चुकी त्यांना न दाखवता ते आपल्या मनात ठेवली पाहिजे. जी काय असेल ती चुकी आपण मनात त्यांना न सांगायता आपल्या मनात ठेवलं पाहिजे. आपण पुढे बघूया, रविवारच्या धड्याकडे जाऊया. आपण यामध्ये बघतो दुसरे करंथीकरास याचं पहिलं पत्र 3 ते 7 वचन बघतो आपण. यामध्ये आपण बघतो की कृतज्ञता व आभार प्रदर्शन. यामध्ये आपण बघतो प्रभूनं आपल्याला म्हणजे थोडक्यात आभार प्रदर्शन केलं पाहिजे आपण प्रभूचे, किंवा आभार मानले पाहिजे. आपण प्रत्येक वेळी आपण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी प्रभूचे उपकार मानतो आपण. कृतज्ञता म्हणजे एक काय म्हणतात त्याला, त्याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, किंवा त्या गोष्टीला विसरलं नाही पाहिजे. आपण काय करतो, आता आपल्या या जगात एक स्वार्थ बघतात लोक, तर आपण ते न केलं पाहिजे. आपण स्वार्थ बघितला नाही पाहिजे. आपल्याला प्रभूनं आपल्यासाठी एवढं केलं, पण प्रभूनं न स्वार्थ बघता आपल्यावरती प्रेम केलं, तर आपण न स्वार्थ बघता आपण सुद्धा प्रेम केलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. प्रभूनं आपल्याकडेच ते ठेवलं नाही. आपण
प्रभूनं आपला एकुलता एक पुत्र पाठवला. प्रभूनं आपल्यावरती प्रेम केलं, तसं आपणही लोकांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. प्रभू म्हणतो आपल्या शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम करा. का पण आपण शेजाऱ्यावर तर कटू कारस्थान करत असतो. आपल्या मनात वेगवेगळे विचार येत असतात शेजाऱ्याविरुद्ध. तर आपण तसं नाही केलं पाहिजे. शेजाऱ्यावर सुद्धा आपण प्रेम दाखवले पाहिजे. शेजाऱ्याला सुद्धा आपण मिळून मिसळून घेतलं पाहिजे आपल्यामध्ये. आपण पुढे बघूया. इथं बघतो आपण की दुसरे करंथीकरास पत्र याचा पहिल्या अध्याय 3 ते 7 वचनामध्ये बघतो. पौलाने अनेक संकटे सहन केली होती, तरी तो देवाला करुणेचा पिता व सर्व सांत्वनाचा देव म्हणून धन्यवाद देतो. आपण इथं बघतो, मागच्या सत्रात आपण बघितलं की पौलाने 39 फटके खाल्ले. तर ते कोणासाठी व कशासाठी खाल्ले? यात आपण बघतो, पौलाने 39 फटके खाल्ले त्यांच्या मंडळीसाठी. का? तर ते मंडळीला त्याला दाखवून द्यायचे होते की सर्व समर्थ आपला देव आहे, तो आपल्यावरती प्रेम करतो. ते किती जरी झालं तरी आपण देवाला विसरले नाही पाहिजे. जसं पौल 39 फटके खाल्ले तरी पौलाने देवाला विसरलं नाही, तसे आपणही कोणतीही गोष्ट झाली तरी आपण देवाला विसरलं नाही पाहिजे. आपण कोणत्याही परिस्थितीत आपण प्रथम स्थान देवाला दिले पाहिजे. प्रभू आपला सर्वस्व आहे, आपण हे मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे. देव आपल्याला संकटातून जाताना सांत्वन देतो व देव आपल्याला फक्त स्वतःसाठी सांत्वन देत नाही, व आपल्याला मिळालेल्या सांत्वनातून आपण दुःखात असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला सांत्वन देऊ शकतो. इथं बघतो आपण, देव जर आपल्यावर किती जरी संकट आले तरी देव आपले सांत्वन करतो. तसेच आपण आपल्यावरही संकट आले किंवा दुसऱ्यावर जर संकट आले तरी आपण त्याला सांत्वन केलं पाहिजे. त्याचं आपण काय करतो, त्याचं सांत्वन करण्याऐवजी त्याला आपण दुःखात आणखीन त्याला किंवा त्याच्या नकारात्मक गोष्टी त्याच्या मनामध्ये भरतो. तर आपण तसं न करता त्याची सांत्वन केलं पाहिजे. जसं देव आपल्याला सांत्वन करतो तसं आपण लोकांचे शेजाऱ्याचे सुद्धा सांत्वन केले पाहिजे. जसं आपण प्रभूने आपल्यावरती प्रेम केले तसेच आपण ही प्रेम शेजाऱ्यावर केले पाहिजे. आपण पुढे बघतो की आपल्याला दुःखात सुद्धा आपल्याला प्रभू आपले सांत्वन करतो. मग आपण दुसऱ्याचे का सांत्वन करू नये? आपण सुद्धा केले पाहिजे. जसं प्रभू आपले सांत्वन करतो तसेच आपण दुसऱ्याचे सांत्वन केले पाहिजे. आपल्यामध्ये सोमवारचा धडा आपल्यामध्ये सागर घेणार आहे. ख्रिस्ता सर्वांना सलाम. माझ्याकडं सोमवार हा धडा आहे. आपण मागील धड्यात शिकलो की पावलाचे करील प्रेम यावरून प्रगट झाले. जसे त्याला स्वतःच्या दुःखात देवाकडून सांत्वन मिळाले, तसेच त्यांनी करंथीकरात त्यांच्या दुःखात सांत्वन दिले. आज आपण पाहणार आहोत की त्यांच्यावरील प्रेम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करीतमधील मंडळीच्या सदस्यप्रत दाखवलेल्या प्रामाणिकपणातून दिसून आले. आपण मागच्या धड्यात बघितलं की पाऊल याच्यावरील किती संकटे आणि किती त्याच्यावर दुःख आणि किती संकट त्याच्यावर होते. त्यानं खूप संकटे आणि खूप दुःखे सहन केली आणि काही त्याच्या प्रेमामुळे त्याच्या मंडळीतील संशय आपण मागील धड्यात शिकलो की पावलाने त्याची संकटे आणि त्याचा सामना कसा केला. त्याच्यावर खूप सारे संकट आले, पण त्याने देवाचा धावा करणं कधी सोडलं नाही. आणि आपण बघतो की पाऊल परिषदेच्या काळातील काही लोकांनी त्यांच्यावर संशय घेतला. त्यांना वाटलं की हा आमच्यावर प्रेम करीत नाही आणि तो आमच्यावर प्रेम करत नाही, आणि त्याच्या अस्थिरपणामुळे ते त्याच्यावर संशय घेऊ लागले. पण त्याने दाखवून दिलं की त्याची सेवा, त्याचं कार्य हे पूर्ण परमेश्वराच्या भरोश्यावर आहे, आणि त्यांना संपूर्ण सेवा करून त्यांना दाखवून दिलं. पाऊल आणि त्याचे सहकाऱ्यांचे वर्तन दोन शब्द स्पष्ट होते: पवित्रता आणि सात्विकपणा. सात्विक हा शब्द ग्रीक शब्द हॅप्टोप्लेस पासून आला आहे. तेथे तो त्याच्या बोलण्यातील किंवा वागण्यातील वैयक्तिक सात्विकपण आणि करण्यासाठी वापरला आहे. थोडक्यात तो हेतूचा शब्द प्रकट करतो. त्याचप्रमाणे सात्विकपणा ग्रीक एल्युक्रेनिया पासून हा शब्द देखील हेतूचा प्रामाणिकपणा आणि शुद्धता दर्शवतो. आपण जे करीतकराची जी मंडळी होती त्यानं बिना काही अडखळण न आणता आणि काही विचार त्यांच्या मनात घोरत होते की पाऊल आपल्यावर प्रेम करीत नाही, हा संशय त्यांच्या चुकीचा होता. आणि आपण देखील
आपल्या जीवनमध्ये जगत असताना कोणावर दोष लावण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे. दुसऱ्यांचा न्याय इतरांच्या हेतूबद्दल निर्णय घेताना घाई न करता प्रीतीने न्यायाने वागावे. आणि आपण सेवा करत असताना लोक तुमच्या हेतूवर शंका घेतील, पण तुमचा पाय देवाच्या कृपेवर असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे आपले विचार, आपले शब्द, कृती या देवाचे दृष्टिकोन सात्विकपणा असला पाहिजे. आपण मंगळवारात धडा सिस्टरकडे देवा. प्रेमाखातर बदललेल्या योजना हा आपला मंगळवारचं सत्र आहे. आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत की ह्या सत्रामध्ये की पौलाने प्रेमाखातर त्याच्या जे काही योजना होत्या त्या बदललेल्या होत्या आणि का त्याने बदलल्या होत्या आणि कशा बदललेल्या होत्या आपण हे बघणार आहोत. आपण पाहिले की करितकरामधील जे लोक होते त्यांनी पौलाच्या हेतूबद्दल आणि प्रेमाबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका होत्या. तर ज्या शंका त्यांच्या मनामध्ये होत्या आज आपण एक बघणार आहोत, विशेष कारणाचा बोध घेणार आहोत की त्याच्या बदललेल्या प्रवासाच्या योजना कशा त्याने त्याच्या योजना बदललेल्या होत्या. आपण जर पहिले करितकरास पत्र याचा 16वा अध्याय 5 ते 7 वचने जर बघितले, आपण ह्या ठिकाणी ते वचने वाचूयात. पहिले करितकरास पत्र 16वा अध्याय आणि 5 ते 7 वचन. मी मोसेदोनियातून जाईल तेव्हा तुम्हाकडे येईल, कारण मी मोसेदोनियातून जाणार आहे, पण कदाचित तुम्हाजवळ राहीन व हिवाळाही घालवीन अशा हेतूने की मला जावयाचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. तर आपण ह्या ठिकाणी ह्या वचनातून बघू शकतो की पौल हा त्यावेळेस 2दा करीत मध्ये तो आला होता. ह्या वचनातून आपल्याला दिसून येते की जो पौल होता तो करीत मध्ये 2दा आला होता आणि तो ह्या ठिकाणी पहिलं देखील एकदा येऊन गेलेला होता. ह्या वचनानुसार करीतला परत जाताना मोसेदोनियातून जाण्याची आणि कदाचित हिवाळ्यात करीत मध्ये राहण्याची ही पौलाची योजना होती. करीतहून तो यरुशलेमेस गरिबांसाठी मोसेदोनियात जे त्याने अर्पण गोळा केलेले होते यहुद्यांना तो जाणार होता. तसेच आपण बघूया की जेव्हा तो करीतहून तिमोथेने आणलेल्या एका वाईट वृत्तीमुळे त्याने त्याच्या योजना बदललेल्या आहे. जर तिमोथेच्या वाईट एका वृत्तीमुळे त्याने त्याच्या योजना बदललेल्या आहेत. ह्यावेळेस आपण करितकरास पत्र याचा 16वा अध्याय आणि 10वं वचन वाचूयात. तर वचन सांगतं की तिमोथे आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने राहावे म्हणून जबाबदारी घ्या, कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करीत आहे. ह्या ठिकाणी पौल सांगत आहे की तिमोथे जो आहे तो माझ्यासारखा आहे, तो एक देवाचा सेवक आहे. जसं मी प्रभूचं कार्य करतो तो देखील प्रभूचं कार्य करत आहे. तर पौलाचा हा इरादा होता की तो इफिस मधून थेट करीतला जाईल आणि तेथे तिमोथेने सांगितलेल्या समस्यावर तो लक्ष देईल. आणि त्याचा जो नवीन प्रवास मार्ग होता तो इफिस करीत मोसेदोनिया करीत यहुद्याला असा होता. तो इफिस मधून करीतला गेला, पण नंतर तो इफिसला परत आला. आपण ह्या ठिकाणी बघू शकतो की पौलाने त्याच्या ज्या योजना होत्या त्या पूर्णपणे चेंज केलेल्या आहेत. तो इफिस मधून करीतला गेला, पण नंतर तो पुन्हा इफिसलाच परत आला. त्याला करीतला जायचं होतं, परंतु पुन्हा तो इफिसलाच आलेला आहे. त्याच्या योजना ह्या ठिकाणी बदललेल्या आहेत. ठरल्याप्रमाणे तो करीतला परत गेला नाही. निदान लगेच तरी तो गेला नाही, कारण त्याची शेवटची भेट चांगली झाली नव्हती त्या ठिकाणी. म्हणून तो इफिसला परत आला आणि त्याऐवजी त्याने त्यांना पत्र लिहिले. दुसऱ्या भेटीने परिस्थिती आणखी बिघडल्याचा धोका परतकारपेक्षा पत्र पाठवले त्याला अधिक बरे वाटले. त्यांना न भेटण्याद्वारे त्याने त्यांना पत्र लिहून दिले. शेवटच्या भेटीतील पौलाच्या हेतूचा चुकीचा अर्थ लावला गेला. करीतीतील काही जण म्हणाले की तो अविश्वसनीय आहे. ते लोक नेहमी त्याला असं त्यांना वाटायचं की तो त्यांच्यावर प्रेम करत नाही, तो अविश्वसनीय आहे आणि तो त्यांच्यावर पुरेसा प्रेम करत नाही. पण आपण जर बघितलं जसं येशू ख्रिस्त आपल्यावर पूर्ण प्रमाणे प्रेम करतो, तसं हा पौल जो होता तो देखील त्या करीत मधील लोकांना तो पूर्णपणे त्यांच्यावर प्रेम करीत होता. आणि
जे ते लोक जेव्हा त्याच्यावर आरोप लावत होते तर तो त्यांना उत्तर देताना त्याने करितांचे लक्ष, जेव्हा ते लोक त्याच्यावर आरोप लावायचे तर तो त्यांना उत्तर द्यायचा, आणि जेव्हा तो उत्तर द्यायचा त्यावेळेस तो त्यांचे लक्ष परमेश्वराच्या सेवा कार्याकडे लावायचा, परमेश्वराच्या वचनाकडे त्यांचे लक्ष तो वळवायचा. त्याचप्रमाणे देवाने ख्रिस्ताद्वारे त्यांना दिलेली काही वचने पूर्ण करण्यास अविश्वासूपणा दाखवला होता. त्याचप्रमाणे तोही करीतला योग्य संधी मिळण्यास भेट देण्यास आपला हेतूही एकनिष्ठ राहिला. बघा इथं असं आहे की देवाची वचने कितीही असोत, आपण जर दुसरे करीतकारास पत्र याचा पहिला अध्याय आणि 20वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी वचन असं सांगतं की देवाचे वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. बघा, म्हणून त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे उत्तर परिस्थितीनुसार होय किंवा नाही याचे गोंधळून टाकणारे मिश्रण नव्हते, तर ते नेहमीच होय असे होते. असे ख्रिस्तातील देवाचे कार्य नेहमीच होय असते. पौलाने करीतकारांना भेट देण्याऐवजी त्याने त्यांना पत्र लिहिले, कारण त्यांच्यावरील त्याचे प्रामाणिक प्रेम होते. जरी तो करीतला गेला नाही, त्यांना भेट दिली नाही, तर त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं आणि त्याने त्यांना पत्र लिहून दिलेलं आहे. आणि आपण बघू शकतो की त्या दुःखात, याच उलट नव्हे तर त्या दुःखात भेटीनंतर लगेच दुसरी भेट दिल्यास त्याच्या उपस्थितीचे जो आनंद देण्याचा त्याचा हेतू होता तो न मिळाला, त्यांना अधिक दुःख मिळाले. परंतु त्या लोकांना असं वाटत होतं की त्यांना दुःख वाटत होतं, परंतु पौलाचा त्या लोकांनी गैरसमज त्या ठिकाणी केलेला आहे आणि पौलाचा हेतू त्यांना दुःख देणे नव्हता, तर त्यांना तो प्रेमाद्वारे त्यांना पत्र लिहित होता. आपण पुन्हा बघूया, माझ्याकडे बुधवारचा धडा आहे, बुधवारचा सत्र आहे. आपण बुधवारचे सत्राचे जे शीर्षक आहे ते क्षमा आणि प्रीतीचे पुन्हा स्पष्टीकरण. आपण बघणार आहोत आजच्या सत्रामध्ये क्षमा आणि प्रीतीचे पुन्हा स्पष्टीकरण. आपण बघतो पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पौलाने करंथीकरांना अधिक कठोर पत्र लिहिले होती. त्याचा उद्देश त्यांनी दुःखी करणे नव्हता, तर त्याच्यावर असलेले प्रेम दाखविणे आणि मंडळीला योग्य मार्गावर आणणे हा होता. आपण इथं बघतो पौल जेव्हा जेलमध्ये होता, जेव्हा कोठडीमध्ये होता, त्यावेळी त्याने पत्र लिहिली होती मंडळीला पत्र लिहिली होती. त्या पत्रात त्याने कठोर शब्दात लिहिलेले होते की तुम्ही प्रभूची प्रार्थना करता, प्रभू तुम्ही चर्चला जा, तुम्ही योग्य मार्गाने जा, तुम्ही कोणतेही कठोर किंवा कोणतीही वाईट गोष्ट करू नका, असं पौलाने सरळ त्या पत्रात लिहिलेले होते. पण मंडळीने ते न करता ते चर्चला जात नव्हते, ते कुठेही म्हणजे ते कोणत्या याच्यात सहभाग दाखवत नव्हते. तर त्या कठोर पत्रात सुद्धा आपण बघतो की पौलाने आपणाला एक संदेश दिलेला, एक त्यातून तुम्ही कोणी कितीही कठोर वागले तरी त्यांना तुम्ही क्षमा करा व तुम्ही पुढे चाला, किंवा त्यांच्यावर प्रेम दाखवा व त्यांना योग्य मार्गावर आणा. योग्य मार्गावर म्हणजे आपण यात बघतो किंवा आपण बघतो या पत्रामध्ये लिहिलेला की कठोर मार्गाने म्हणजे किंवा एक योग्य मार्गाने म्हणजे त्यांना आपल्या पवित्र मार्गाने चालवणे, किंवा पवित्र शास्त्र जो मार्ग निवडला आहे पवित्र शास्त्राने त्या मार्गाने आपण स्वतः चालणे किंवा त्यांना पण चालवणे. असं जरी पौल जरी जेलबंद असता तरी त्याला काळजी होती की त्याने आपली मंडळी काय करते, किंवा त्याला मंडळीची काळजी होती, त्याला स्वतःची काळजी नव्हती. त्यानं खाणं पिणं सुद्धा म्हणजे हे केलेलं होतं, त्यांना म्हणजे तिची भूक ताण हरपलेली होती. पण त्याला एकच काळजी होती की आपली मंडळी काय करते, आपली मंडळी कशी वागते, किंवा आपली मंडळी कोणत्याही मार्गाने चालत आहे, आपल्या मंडळीने योग्य मार्गाने चालली पाहिजे, असं त्याच्या मनात चालत होते सारखे. आपण बघूया दुसरे करंथीकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये पौल सांगतो की ज्या व्यक्तीने चूक केली त्याला शिक्षा मिळाल्यानंतर जर त्याने पश्चाताप केला असेल तर त्याला क्षमा आणि प्रेम पुन्हा दाखवणे आवश्यक आहे. आपण यामध्ये बघतो 2 करंथीकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये बघतो, जर आपण समजा एखादी आपण चूक केली व ती शिक्षा त्या चुकीची शिक्षा आपणाला भेटली किंवा ती चूक आपण मान्य केली, जो कोणी असेल त्याला आपण उदाहरणार्थ आपण एक बघायचं झालं तर सैतान आहे. सैतान आपल्याला पूर्णपणे
एक हे करतो, भयकवण्याचा प्रयत्न करतो, व तरी आपण भयकून न जाता आपण प्रभूच्या मार्गावरती चाललं पाहिजे. आपण बघतो की इथं मग आपल्याला म्हणजे आपल्याला ह्याच्यातून बघायला मिळतं की आपल्याला शिस्त, क्षमा, प्रेम आणि पुनर्स्थापना बघायला मिळते. म्हणजेच आपण जरी तो चुकला असेल व त्याने ती चुकीची शिक्षा भोगली असेल तर त्याला माफ करून आपण पुन्हा त्या योग्य मार्गावरती चालणे आपणाला ते योग्य आहे. आपण तो चुकला किंवा त्याने चूक केली व ते शिक्षा भोगली म्हणून त्याला आपण सोडून न देता आपण पुन्हा तो कसा उठून उभा राहील याच्यावरती लक्ष दिले पाहिजे. आपण कोणत्याही त्याची चूक न लक्षात धरता किंवा त्याचा तिरस्कार मनात न धरता आपण त्या गोष्टी ती विसरून जाऊनच्या आपण त्याला माफ करून पुढे आपल्या बरोबरील चालवले पाहिजे. आपण जसे आपण प्रभूने आपल्याला शिक्षा आपण प्रभूला जेव्हा आपल्याला प्रभूने आपल्यासाठी भरपूर शिक्षा भोगली तरी प्रभूने आपल्याला माफ केले, तसेच आपण इतरांना सुद्धा माफ केले पाहिजे. जसे आपण आपल्या 10 आज्ञामध्ये बघतो की प्रभूने शिक्षा भोगली किंवा आपल्याला बघायला मिळते की क्षमा करून तुम्ही पुढे चाला असे प्रभूने सांगितलेले आहे. तर आपण पुढे सुद्धा आपण तसंच केलं पाहिजे. आपण इथं पौलाची इच्छा आहे की कोणत्याही व्यक्तीने जो व्यक्ती अत्यंत दुःखात बुडालेला आहे तर त्याने दुःखात न बुडता त्याने शिस्तीने किंवा त्याला माफ करून आपण पुढे चाललं पाहिजे. आपल्यामध्ये सिस्टर प्रतिभा आहे, तिला मी पुढचा वेळ देतो. यावेळेस आपण शुक्रवारचा सत्र बघणार आहोत. तर यावेळेस एलेन व्हाईट ह्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की ज्यांनी सर्वात मोठे दुःख सोसले आहे तेच अनेकदा इतरांना सर्वात मोठे सांत्वन देऊ शकतात आणि ते जेथे असतात तेथे आनंद पसरतात. अशा व्यक्ती ज्यांच्या दुःखामुळे शहाण्या आणि प्रेमळ बनलेल्या असतात तेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतील तेव्हा त्यांनी देवावरील विश्वास गमावला नाही, उलट ते त्यांच्या संरक्षण प्रेमाला अधिक घट्ट चिटकून राहिले. असा व्यक्ती देवाच्या कोमल काळजीचा जिवंत पुरावा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की जे मी आता वाचलं ते सर्व गोष्टी पौलाबरोबर घडलेला आहे आणि त्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागलेला आहे, त्याला खूप सारे दुःख सोसावं लागलेले आहे, परंतु तो कधीही मागं सरला नाही. त्याने त्याच्या पूर्णपणे परमेश्वराची सेवा केलेली आहे आणि माझा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा त्याच्यावर संकटे आलेले आहे तेव्हा परमेश्वर नेहमी त्याच्या संगती होता. आज देखील आपण बघू शकतो की आपल्यावर जेव्हा जेव्हा संकटे येतात, जेव्हा आपण परमेश्वराची सेवा करतो, जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येते तर परमेश्वर हा नेहमी आपल्या प्रार्थनेचे उत्तर देतो आणि नेहमी आपल्या संगती असतो. तर जो आपला हा धड्याचा शीर्षक होता की प्रेम प्रेरित सेवा कार्य, तर आपण इतरांसंगती प्रेमाने वागलं पाहिजे आणि परमेश्वराची आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराची जी सेवा आहे ती नेहमी प्रेमातून केली जाते. परमेश्वर करो की तुम्हा सर्वांना हा धडा समजण्यासाठी. आमेन.